नमस्कार बहिणींनो आणि मित्रांनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता येण्याची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा 3 मोठ्या अपडेट सांगणार आहे ज्यामुळे अनेक महिलांना पुढचा हप्ता मिळू शकतो, पण काही महिलांचा हप्ता थांबण्याचीही शक्यता आहे. आणि सर्वात महत्त्वाची माहिती मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. ती माहिती नसल्यामुळे अनेक महिलांना अजूनही हप्ता येण्याची वाट पाहत आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला सुरुवात करूया. सर्वप्रथम प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता नेमका कधी येणार? सध्या सरकारकडून निश्चित तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र पात्र लाभार्थ्यांची पडताळणी करून सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर पुढील हप्ता टप्प्याटप्प्याने जमा केला जाऊ शकतो. पण थांबा, फक्त तारीख माहिती असणं पुरेसं नाही. आता सर्वात मोठा प्रश्न आहे, हा हप्ता नेमका कोणत्या महिलांना मिळणार आणि कोणत्या महिलांचा हप्ता थांबू शकतो? याचं उत्तर पुढच्या काही मिनिटात सांगणार आहे. त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट, सरकारकडून लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी सुरू आहे. त्यामुळे काही महिलांची नावे पात्र यादीत राहतील तर काहींची नावे वगळली जाऊ शकतात जर त्या योजनेच्या अटी पूर्ण नसतील. म्हणून घाईघाईने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आता पुढचा मोठा प्रश्न, तुमचं नाव पात्र यादीत आहे की नाही हे घर बसल्या कसं आणि कुठं तपासायचं? याची सोपी पद्धत मी पुढे सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. अनेक महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे, मी या योजनेसाठी पात्र आहे तरी माझ्या खात्यात हप्ता का नाही आला? यामागे काही सामान्य कारणे असू शकतात. पहिलं कारण म्हणजे KYC पूर्ण नसणे. दुसरं म्हणजे आधार आणि बँक खाते योग्य प्रकारे जोडलेले नसणे. आणि तिसरं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्जातील माहिती आणि कागदपत्रांमध्ये तफावत असणे. मात्र थांबा, आता मी अशी माहिती सांगणार आहे जी अनेकांना माहितीच नाही. सरकार वेळोवेळी लाभार्थ्यांची पडताळणी करते, त्यामुळे पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या महिलांनाच पुढील हप्ता मिळू शकतो. जर एखाद्या लाभार्थीची माहिती चुकीची आढळली किंवा पात्रता अटी पूर्ण होत नसतील तर हप्ता थांबू शकतो. आता प्रश्न पडतो, माझं नाव अजूनही पात्र यादीत आहे की नाही हे कसं कळणार? त्यासाठी अधिकृत पोर्टलवर जाऊन किंवा अधिकृत माध्यमातून तुमची माहिती तपासा. कुठल्याही सोशल मीडिया पोस्ट किंवा व्हॉट्सअपवर मेसेजवर लगेच विश्वास ठेवू नका. पण अजून एक मोठी गोष्ट बाकी आहे. अनेक जण म्हणत आहेत की पुढच्या हप्त्यात काही महिलांना पैसे आधी मिळतील आणि काहींना नंतर. हे खरं आहे का? याचं उत्तर असं आहे की अनेक योजनांमध्ये रक्कम टप्प्याटप्प्याने जमा केली जाते, त्यामुळे सर्वांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे येतीलच असं नाही. काहींना आधी तर काहींना नंतर जमा होऊ शकतात. म्हणून जर शेजाऱ्याच्या खात्यात पैसे आले आणि तुमच्या खात्यात अजून आले नाहीत तर लगेच घाबरू नका. शेवटच्या भागात मी सांगणार आहे, तुमच्या खात्यात हप्ता आला आहे का नाही हे मोबाईलवरून कसं तपासायचं आणि पैसे न आल्यास कोणती पावलं उचलायची. म्हणून व्हिडिओ शेवटीपर्यंत पहा. आता आपण अशा मुद्द्यावर येत आहोत ज्यामध्ये हजारो महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. पुढील हप्ता नेमका कोणाला मिळणार? जर तुम्ही आधीपासून या योजनेच्या पात्र लाभार्थी असाल आणि तुमची सर्व माहिती योग्य असेल तर पुढील हप्ता मिळण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम निर्णय सरकारच्या पडताळणीनंतरच घेतला जातो. पण थांबा, आता मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी अनेक जण दुर्लक्ष करतात. जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तरी सुद्धा बँक खात्यात काही तांत्रिक अडचण असेल किंवा आवश्यक पडताळणी पूर्ण नसेल तर पैसे उशिरा येऊ शकतात. म्हणून हप्ता आला नाही म्हणजे अर्ज रद्द झाला असं निष्कर्ष काढू नका. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, पुढील हप्ता 1,500चाच येईल असेल का की त्याहून पेक्षा जास्त की कमी असेल? सध्या अधिकृतपणे ज्याप्रमाणे योजना सुरू आहे त्यानुसार पात्र लाभार्थींनी योजनेच्या विद्यमान नियमांप्रमाणे रक्कम दिली जाते. रक्कम वाढवण्याबाबत किंवा बदलाबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. पण सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल होत आहेत. काही जण वेगवेगळ्या
तारखा सांगत आहेत, काही जण वेगवेगळ्या रकमेचा दावा करत आहेत. म्हणून माझी एक विनंती, अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कारण चुकीच्या माहितीमुळे अनेक महिला अनावश्यक चिंता करतात. आता शेवटच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे, जर पुढील हप्ता जमा झाला तर तो सर्वात आधी कसा तपासायचा आणि पैसे आले नाहीत तर कोणाशी संपर्क साधायचा, ही माहिती चुकवू नका. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर तुमच्या गावातील काही महिलांच्या खात्यात पैसे आले आणि तुमच्या खात्यात आले नाहीत तर काय करायचं? सर्वप्रथम घाबरायचं नाही, कारण बहुतांश सरकारी योजनांमध्ये पैसे टप्प्याटप्प्याने जमा केले जातात. त्यामुळे एका गावातील सर्व महिलांच्या खात्यात एकाच वेळी पैसे येतील असं नसतं. पण थांबा, आता मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. अनेक महिलांना वाटतं की अर्ज एकदा मंजूर झाला की आयुष्यभर हप्ता मिळत राहील. पण हे पूर्णपणे बरोबर नाही. सरकार वेळोवेळी लाभार्थ्यांची पडताळणी करू शकते. जर एखादी लाभार्थी योजनेच्या अटी पूर्ण करत नसेल किंवा अर्जातील माहितीमध्ये तफावत आढळली तर तिचा पुढील हप्ता थांबू शकतो. म्हणून तुमची सर्व माहिती अद्ययावत ठेवणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. आता पुढचा प्रश्न, हप्ता आला आहे की नाही हे मोबाईलवरून कसं तपासायचं? सर्वप्रथम तुमच्या बँकेचा SMS तपासा. अनेक वेळा पैसे जमा झाल्यानंतर बँकेकडून संदेश येतो. जर संदेश आला नसेल तर तुमचं बँक पासबुक अपडेट करा किंवा बँकेच्या अधिकृत मोबाईल ॲपमधून खाते तपासा. आणि आता या व्हिडिओमधील सर्वात मोठी सूचना, सोशल मीडियावर उद्या 100% पैसे येणार, आज रात्री सर्वांच्या खात्यात हप्ता जमा, अशा प्रकारचे अनेक मेसेज फिरत असतात. अधिकृत घोषणा होईपर्यंत अशा दाव्यांवर विश्वास ठेवू नका, कारण चुकीची माहिती पसरवून अनेक जण लोकांची दिशाभूल करतात. आता शेवटच्या काही मिनिटात आपण जाणून घेणार आहोत पुढील हप्त्याबाबत सरकारकडून अधिकृत अपडेट आल्यानंतर सर्वात आधी माहिती कुठे मिळेल आणि कोणत्या गोष्टींकडे लक्ष ठेवायचं. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता आपण अशा मुद्द्यावर आलो आहोत ज्याची अनेक महिला रोज वाट पाहत आहेत. पुढील हप्ता येण्यापूर्वी सरकार कोणत्या गोष्टी तपासतं? सर्वप्रथम लाभार्थ्यांची माहिती, त्यानंतर बँक खात्याची स्थिती आणि त्यानंतर योजनेच्या पात्रता अटी पूर्ण होत आहेत का याची पडताळणी. पण थांबा, आता मी एक गोष्ट महत्त्वाची सांगतो. काही महिलांना असं वाटतं की माझ्या शेजारच्या ताईच्या खात्यात पैसे आले म्हणजे माझ्याही खात्यात आजच येतील. पण प्रत्यक्षात तसं नसतं. कारण सरकारी निधी अनेकदा टप्प्याटप्प्याने जमा केला जातो. त्यामुळे काही लाभार्थींना आधी तर काही लाभार्थींना नंतर मिळू शकतो. आता आणखी एक मोठा प्रश्न, जर पुढील हप्ता उशिरा आला तर काय करायचं? सर्वप्रथम घाबरायचं नाही. तुमच्याकडे आलेला मेसेज तपासा, बँक खात्यातील व्यवहार तपासा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिकृत सरकारी घोषणाची वाट पहा. कारण सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक पोस्टवर विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं. आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, अनेक जण विचारत आहेत पुढील हप्ता कधी येणार? याचं उत्तर असं आहे की सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर झाल्यानंतरच ते अंतिम मानावी. तोपर्यंत कोणतीही तारीख निश्चित समजू नका. म्हणून तुमच्यासाठी माझी एक विनंती आहे, या योजनेबाबतची माहिती फक्त अधिकृत स्रोतांवरूनच घ्या. कारण योग्य माहितीच तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. जर या व्हिडिओमधून तुम्हाला काही नवीन माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर बहिणींना शेअर करा आणि अशा सरकारी योजनांच्या अचूक अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वाच्या अपडेटसह. धन्यवाद.